माणूस आयुष्यभर एका समजुतीत जगत राहतो की सत्ता मिळाली, पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली की जीवन आपोआप उजळेल. पण वास्तवात असं अनेकदा घडत नाही. कारण बाहेर सगळं असूनही आत काहीतरी सतत अपुरं वाटत राहतं. आणि हाच अपुरेपणा ज्ञानेश्वर महाराज या ओवीत अतिशय शांत पण खोल शब्दात उघड करून दाखवतात. आपण अनेकदा पाहतो की मोठ्या पदावर असलेली लोकही अस्वस्थ असतात. श्रीमंत असूनही झोप लागत नाही आणि सगळं मिळूनही समाधानी मिळत नाही. मग प्रश्न उरतो, उज्जीवन म्हणजे नेमकं काय आणि ते कोठून येतं? मित्रांनो, जर तुम्हाला ही ज्ञानेश्वरी फक्त ऐकायची नाही तर ती तुमच्या आयुष्यात उतरवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि मन शांत ठेवून या ओवीचा अर्थ स्वतःच्या जीवनाशी जोडून पहा. तैसे राज्यभोगा समृद्धी उज्जैन होय, जीव येथ बुद्धी, जिव्हाळा कृपानदी कारुण्य तुझे. ज्ञानेश्वर महाराज या ओवीत माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकतात. कारण आपल्याला बालपणापासून शिकवलं जातं की मोठं व्हायचं, यशस्वी व्हायचं, पैसा कमवायचा, प्रतिष्ठा मिळवायची. पण कोठे हे शिकवलं जात नाही की या सगळ्यांमुळे जीवन उजळेलच असं नाही. राज्यभोग म्हणजे फक्त राज्य पण नाही, तर आजच्या काळात तो अधिकार, पद, सत्ता, निर्णय घेण्याची ताकद, लोकांचं ऐकून घेणं आणि समृद्धी म्हणजे घर, गाडी, पैसा, सुविधा, सुरक्षितता आणि समाजात मिळणारा मान. पण माऊली ते ठामपणे सांगतात की या सगळ्या गोष्टी असूनही जीव फक्त आणि बुद्धी उजळतातच असं नाही. उज्जीवन म्हणजे फक्त श्वास चालू असणं नव्हे. उज्जीवन म्हणजे आतून जिवंत वाटणं, जीवनाचा अर्थ कळणं, आपण का जगतो आहोत याचं उत्तर मिळणं. आणि ही जाणीव बाहेरून येत नाही. अनेक लोक सत्तेच्या शिखरावर पोहोचतात पण तिथे पोहोचल्यावर त्यांना एकटेपणा जाणवतो. कारण जितकी उंची वाढत जाते तितकी माणसं कमी होतात आणि मग बुद्धी अधिक सावध होते पण मन अधिक भीतीने भरतं. समृद्धी आली की अपेक्षा वाढतात, तुलना सुरू होते आणि मग सुख असूनही समाधानी राहत नाही. कारण समाधान ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती आतून उमलणारी अवस्था आहे. ज्ञानेश्वर महाराज इथे फार शांतपणे सांगतात की बाह्य समृद्धी जीवाला बहार देऊ शकते पण प्रकाश देत नाही. कारण जीवाला उजाळा हवा असतो, बहार नव्हे. माणूस जेव्हा सत्ता मिळवतो तेव्हा त्याला वाटते की आता सगळं हातात आहे. पण प्रत्यक्षात तो अधिक बांधला जातो. कारण प्रत्येक निर्णयाची जबाबदारी, प्रत्येक अपेक्षेचं ओझं आणि प्रत्येक चुकांची भीती त्याच्यावर मनावर बसते. बुद्धी जास्त वापरली जाते पण शहाणपणा वाढत नाही. कारण शहाणपणा हे अनुभवातून आणि नम्रतेतून येतं, अहंकारातून नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीव आणि बुद्धी उजळण्यासाठी काहीतरी वेगळंच लागतं आणि ते वेगळं म्हणजे कृपानिधी, परमात्म्याचं कारुण्य. कृपानिधी म्हणजे ज्याच्या कृपेचा साठा कधी संपत नाही, जो माणसाला त्याच्या यशावर मोजत नाही आणि अपयशावर झिडकारत नाही. जेव्हा माणूस त्या करुणेशी जोडला जातो तेव्हा त्याच्या आयुष्यातील घटनांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. दुःख येतं पण तुटत नाही, सुख येतं पण तो गर्विष्ठ होत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जिव्हाळा म्हणजे देवाकडे मागणं नव्हे तर देवाकडे विसावणं. जिथे प्रश्न राहत नाही तो पण स्वीकार उरतो. कारुण्य मिळाले की माणूस स्वतःशी भांडण थांबवतो, तुलना थांबवतो आणि जीवन जसं आहे तसं स्वीकारण्याची ताकद घेते. आजचा माणूस सगळं मिळवतो पण हरवतोय स्वतःला. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी अधिक महत्त्वाची वाटते. शेवटी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जीवन उजळण्यासाठी बाहेर काही बदलण्याची गरज नाही. आत बदल घडला की बाहेरचं सगळं वेगळं दिसायला लागतं. जर या प्रवासात तुम्हाला तुमच्या आयुष्याची काही उत्तरे मिळाली असतील तर व्हिडिओला लाईक करा, कोणाच्या तरी जीवनात ही करुणा पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि ज्ञानेश्वरीतील अशा सखोल, शांत, दीर्घ विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण राज्य, संपत्ती आणि समृद्धी तुमचं जीवन सजू शकतात पण उज्जीवन फक्त करुणेनेच घडत असते. रामकृष्ण हरी.